बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अवघ्या भारतासाठी अभिमानाची। बार्बाडोसमध्ये विजयी झेंडा फडकवल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली आहे। टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखलही झाली आहे। दिल्लीकरांनी टीम इंडियाचं अगदी जल्लोषात स्वागत केलंय। दरम्यान आज मुंबईमध्ये टीम इंडियाची विराट रॅली निघणार आहे। तर अवघी मुंबई ही टीम इंडियाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे। दुपारी 2 वाजता विजयी टीम इंडियाचं मुंबईमध्ये आगमन होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियम अशी ही टीम इंडियाची मिरवणूक निघणार आहे। वानखेडेवरती टीम इंडियाच्या विजयाचं सेलिब्रेशन होईल। दरम्यान सकाळी 9 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार आहे। तर टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे आणि त्यानंतर चाहत्यांनी जोरदार स्वागत दिल्लीमध्येच केलेलं आहे। पूर्ण जय्यत तयारी जी आहे ती होती। आपण बघतोय कशा पद्धतीने टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी दिल्लीमध्ये ठिकठिकाणी तयारी करण्यात आली आहे। तशा स्वरूपाची तयारी ही संपूर्ण जिथे जिथे ते दाखल होतील त्या पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची जय्यत तयारी ही करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता रोहित सेनेची एक विराट रॅली निघणार आहे आणि त्यासाठी सगळी तयारी जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। टीम इंडियाचं जंगी स्वागत होणार आहे कारण अर्थातच तब्बल 17 वर्षांनंतरचा हा दुष्काळ भरून काढलेला आहे आणि T20 मधला विजय हा अतिशय रोमहर्षक ठरलाय। भारतीयांनी अक्षरशः रात्रभर दिवाळी साजरी केली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, इतका जल्लोष हा झालेला होता। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, टीम इंडिया दाखल झालेली आहे, कशा स्वरूपाचा पुढचा कार्यक्रम असणार आहे? नक्कीच T20 विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेट संघ हा मायदेशी परतलेला आहे। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बार्बाडोसहून भारतात आलेल्या भारतात आज दाखल झालेला आहे। काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वीच भारतीय संघ हा भारतात येणं अपेक्षित होता, मात्र बार्बाडोस येथे चक्रीवादळ आल्यामुळे त्यांना तिथेच थांबावं लागलं होतं आणि सरतेशेवटी एअर इंडियाच्या विमानाने भारतीय संघ हा दिल्लीत दाखल झालेला आहे। आता यापुढे दिल्लीत दाखल झाल्यानंतर सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत म्हणजे या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भारतीय क्रिकेट संघाची भेट होणार आहे। त्या ठिकाणी नरेंद्र मोदी सर्व भारतीय क्रिकेट संघ आणि त्यांच्या मॅनेजमेंट टीमला भेट देणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता विमानाने हा भारतीय क्रिकेट संघ मुंबईकडे रवाना होणार आहे। मुंबईतही एक दिमाखात त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। NCPA पासून चर्चगेट पर्यंत म्हणजेच वानखेडे स्टेडियम पर्यंत जंगी मिरवणूक या भारतीय क्रिकेट संघाची निघणार आहे। साधारणपणे सायंकाळी 5 वाजता मरीन ड्राईव्हला आगमन झाल्यानंतर एका बसमधून यांची जंगी मिरवणूक निघणार आहे आणि नक्कीच मुंबईकरांचा जो स्पिरिट आहे भारतीय क्रिकेट संघाचं स्वागत करण्यासाठी तो आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळेल। नक्कीच, मात्र त्याबरोबरीने आपण बघतोय की हे स्वागत करण्यासाठी दिल्लीकर सुद्धा चांगलेच उत्सुक असलेले आपल्याला पाहायला मिळाले। अगदी पहाटे सुद्धा चांगलीच गर्दी विमानतळ आणि परिसरामध्ये नागरिकांनी केली होती। नक्कीच, दिल्ली विमानतळावर भारतीय संघाचं जंगी स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय, क्रिकेट फॅन जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। भारतीय क्रिकेट संघाचा जय जयकार करत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। काही जणांच्या हाती स्वागताचे पोस्टर्स आहेत, काही जणांच्या हाती ज्या खेळाडूला जो क्रिकेट चाहता समर्थन करतोय त्याचे फोटो घेऊन ते रस्त्यावर उभे आहेत। विमानतळाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे। या सर्व चाहत्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण ज्यावेळेस भारतीय क्रिकेट संघ दिल्ली विमानतळावर दाखल झालेला आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा झाली आहे भारतीय क्रिकेटरच्या समर्थनामध्ये। तर एकंदरीत पाहता आजचा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ हा पुन्हा भारतात दाखल झालेला आहे। दुसरा हा T20 विश्वचषक आपला आहे। 2007 मध्ये आपण धोनीच्या नेतृत्वात क्रिकेट विश्वचषक T20चा जिंकलेला होता आणि त्यानंतर रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये क्रिकेट विश्वचषक आपण जिंकलेला आहे। एकंदरीत पाहता रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी या विश्वचषकानंतर स्वतःची T20 मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। त्यामुळे एक वेगळी फिलिंग्स भारतीय क्रिकेट चाहत्यांना या ठिकाणी येत आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद महेश या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय विशेष विमानानं टीम इंडिया ही आता दाखल झालेली आहे भारतामध्ये। एअर इंडियानं विशेष विमान पाठवलेलं होतं। AIC-24WC हे विशेष विमान पाठवण्यात आलं होतं आणि त्यानंतर स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:50 ला
बार्बाडोसमधनं त्यांनी उड्डाण घेतलं आणि आज 6:20 वाजता ते दिल्लीमध्ये पोहोचले. त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी ही झालेली आहे.